नरमध्ये परिक्रमेचा आज आहे 73वा दिवस। आम्ही बुधनीवरून शहागंज येथे पोचलोय, पण रस्त्यामध्ये आज खूप छान वाटलं आम्हाला, कारण भूक लागली होती आम्हाला आणि जिथे आमचं भोजन प्रसादी होती ते ठिकाण लांब होतं, आणखीन 3 किलोमीटर लांब होतं। भूक लागली होती खूप, तर आम्ही रस्त्यामध्ये येताना पेरू घेतले होते। पेरू खाल्ला आम्ही। पेरू खाल्ला, तिथे एक मैया स्वयंपाक करत होती, चपात्या करत होती। मग ती मैया काय म्हणली, आम्हाला जेवण करून जावा। मग तेव्हा अजून जास्त वेळ झाला नव्हता, आम्ही चालत होतो। ती म्हणलं आम्ही किती 5 जणी होतो, 5 जणांना तिने कसं एकदम भोजन प्रसादी देणार, म्हणून आम्ही म्हणलं नको मैया 2 रोटी द्या म्हणलं। मैयाने आम्हाला 4-5 रोटी दिल्या। पुढे आलो आम्ही 7 किलोमीटर, भूक लागली, मग त्या रोटी आणि शेंगाची चटणी खाल्लो। इतकं छान वाटलं ना, रस्त्यावर बसून, रस्त्याच्या कडेला बसून आम्ही जेवण केलं आज। खूप छान वाटलं आम्हाला। असा पण आयुष्यामध्ये आपला प्रसंग येतो परिक्रमा करत असताना, तर तोही प्रसंग म्हणजे वेळ आलेली आहे की आम्हाला रस्त्यामध्ये बसून भूक लागल्यानंतर आम्ही कशा प्रकारे जेवलो। तर आपण साधना करतो, परिक्रमा करतो, याच्यामध्ये काही असं म्हणजे अहंकार नको आहे आपल्याला। सगळा अहंकार सोडून द्यावा लागतो आपल्याला। जर तुम्ही अहंकारच सोडला नाही तर परिक्रमेचा काहीच अर्थ नाही। ज्या साधू संतांबरोबर आपण परिक्रमा करतोय, आपल्याला तेवढे छान प्रवचन देतात, सत्संग करतात, आणि आपला ध्येय सुद्धा आपल्यासोबत नसतं खरं तर, आहे ना। ह्या देहाची सुद्धा माती होती, तर आपण काय अहंकार जर घेऊन बसला, आपल्यासोबत अशा पण काही व्यक्ती असतात ज्या आपल्यासोबत राहतात, पण त्यांच्यात खूप इगो असतो, अहंकार असतो। तर आपण काही गोष्टी असं मनाला लावून घेतो। परिक्रमेमध्ये ह्या गोष्टी काहीच चालत नाही आहे, सोडून द्यायचं असते। आणि आपण जेव्हा साधू संतांच्या सोबत परिक्रमा करतो, म्हणजे एक नशीबच लागतं म्हणा त्याला। आणि परिक्रमाला येणं, परिक्रमामध्ये सहभागी होणं, सत्संग त्यांचं ऐकणं, प्रवचन ऐकणं म्हणजे खूपच भाग्याचं आहे। आणि त्या गोष्टी आपण आचरणात आणायला पाहिजे। आपण त्यांचं ऐकतो आणि त्याच्यावर आपण काहीच करत नाही आहे, म्हणजे आपण ह्या कानाने ऐकतो, ह्या कानाने सोडून देतो, तर याला काय अर्थ आहे? जीवनाला आपल्या काहीच अर्थ नाही आहे। रस्त्यामध्ये येताना अजून सुद्धा खूप सुंदर अशी झाडं होती, सागाची खूप सुंदर झाडं होती, वृक्ष होते खूप सुंदर। आणि आम्ही जवळजवळ 8 दिवस झालं बघतोय, सागाची झाडं अजून संपलेलीच नाही, चालूच आहे। जरी आम्हाला डांबरी रोड लागला, मैयाचा तड जरी लागला, तरी वृक्ष आहेत सागाची। तर खूप छान वाटतं रस्त्याने चालताना, परिक्रमा करताना। चालणं हे सुद्धा एक जेव्हा आपण रस्त्याने चालतो ना, तेव्हा मनामध्ये नर्मदा मैयाचं नामस्मरण करतो किंवा देवाचं नामस्मरण करतो, कुठलाही मंत्र जप करतो, तर त्या मंत्राद्वारे आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेसोबत आपण चालत असतो। तर आम्ही सवय नसते आपल्याला पहिल्यांदा चालायची, सुरुवातीला त्रास होतो, पण एकदा सवय झालेलं काही वाटत नाही आपल्याला। नर्मदा मैयाने अशीच आम्हाला शक्ती दिली, ऊर्जा दिली, तर आम्हाला रोज चालण्याची खूप ऊर्जा मिळते नर्मदा मैयामुळे। दादा गुरु सोबत असल्यामुळे तर खूप शक्ती मिळते आम्हाला, ऊर्जा मिळते। त्याच्यामुळं आम्ही परिक्रमा एकदम आनंदात, आता संक्रांत पण आलेली आहे, पण परिक्रमा करत आहे आम्ही। तिळगुळ वगैरे घेतलेला आहे, इथं 4-5 बायकांना तिळगुळ वगैरे देणार, अशा प्रकारे आम्ही संक्रांत करणार, नर्मदा मैयाला ओवाळणार, जर सामान काय आम्हाला मिळालं तर। नाहीतर आमची संक्रांत अशीच राहणार आहे। तरीसुद्धा आम्हाला खूप आनंद होत आहे की परिक्रमा करत असताना एक आठवण राहील, परिक्रमा करत असताना आम्हाला संक्रांत सुद्धा होती अशी आठवण राहील आम्हाला। आणि खूप सुंदर आजचा दिवस होता, अविस्मरणीय होता। आणि 20 ते 25 किलोमीटर आम्ही चालून आलेलो आहे। खूप छान वाटलेलं आहे, अजिबात दमलेलं नाही आम्ही। थकवा तर येणारच, आपण एवढी चालतोय म्हणजे थकवा येतोय, कारण आपलं शरीर पण एक अशा प्रकारे बनलेलं असते, कोणाला सहन होते, कोणाला सहन होत नाही, त्रास होतोय, पण जेव्हा सकाळी उठतोय परत फ्रेश होतोय आम्ही। तर अशा प्रकारे बुधनी ते शहागंज या ठिकाणी मी आलेलो आहे। नर्मदा मैयाचा तट आहे समोर। अजून थोड्या वेळाने दादा गुरूंचं प्रवचन, सत्संग सुरू होईल
आता फ्रेश होऊन वगैरे आरती वगैरे करण्याची वेळ झालेली आहे. नर्मदे हर,